पहिल्या प्रश्नात सुरुवात करणार आहोत. बघा इथे दिले तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे आणि तिथे दोन तुम्हाला ऑप्शन्स आहेत, दोन पर्याय आहेत. या दोन पर्यायापैकी आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. जैवविविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा जो घटक कोणता आहे? तुम्हाला इथे दोन प्रश्न आहेत, हवा आणि हवामान आहे. तर यापैकी आपलं जे उत्तर आहे अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा जो घटक आहे आपण पहिला तो आहे हवामान. हा एक घटक आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन जे डॅश डॅश होय. तर त्यांनी सांगितले की कोणत्याही ठिकाणी जे अल्पकाळ असणारे जे वातावरण आहे त्या स्थितीचे वर्णन करणारं जो कोणता घटक आहे, मग हवा आहे का हवामान आहे? तर आपण बोलणं शिकलं की हवा म्हणजेच काय आहे की कोणत्याही ठिकाणी जो अल्पकाळ जो असतो आणि त्याचप्रमाणे वातावरणाची जी स्थितीचे जे वर्णन करतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? हवा म्हणत आहोत. आणि म्हणून जे आपलं हवामान हे उत्तर रॉंग आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे हवा आहे. कोणत्याही ठिकाणचे अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन करणं म्हणजेच काय? आपण त्याला म्हणणार आहोत हवा बोलणार आहोत. हे आपले डेफिनेशन ही लक्षात ठेवायची आहे. आपला नेक्स्ट आहे, हवेच्या सर्व अंगाचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना आपण काय म्हणत आहोत? की जे हवेच्या जे नोंदी करून ठेवण्याचं जे ठिकाण आहे मग त्याला काय म्हणणार आहोत? हवामानशास्त्र म्हणणार आहोत का वेधशाळा म्हणणार आहोत? तर यापैकी जे आपलं बघा इथे उत्तर दिलेलं आहे हवामानशास्त्र आणि वेधशाळा आहे. तर या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपल्याला उत्तर माहीतच आहे, हवेच्या सर्व अंगाचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवण्याचं जे काम आहे ते मुलांना कशात केलं जात आहे? मुलांना इथे वेधशाळेमध्ये केलं जात आहे. म्हणजे चला आपण काय म्हणणार आहोत? आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवाच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांनी सांगितले की मानवाच्या विविध क्रियापासून किंवा कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार करतात, त्यांना डायडॅश म्हणतात. मग त्यांना काय म्हटलं जातं? तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, घन कचरा इथे लिहिला आहे आणि त्याचप्रमाणे इथे प्रदूषण आहे. तर या दोनपैकी आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे की मानवाच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ टाकले जातात त्यांना काय म्हटलं जातं? प्रदूषण म्हणणार का? तर नाही, त्यांना आपण म्हणणार आहोत घन कचरा म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंद्रिय किंवा ओला घन कचरा हा डॅश डॅश प्रकारचा कचरा असतो त्यांनी सांगितले आहे. अगदी दोन पर्याय आहेत, कोणता आहे? विघटनशील आणि अविघटनशील. या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आपण काय पाहणार आहोत की सेंद्रिय आणि ओला जो घन कचरा आहे हा कोणत्या प्रकारात मोडला जातो? बघा, हा विघटनशील पदार्थामध्ये मोडला जातो, कारण तो कसा आहे? ओला कचरा आहे, ओला घन कचरा आहे आणि म्हणून तो विघटनशील पदार्थामध्ये मोडला जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च तापमानात कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेस डॅश डॅश म्हणतात. बघा आता त्यांनी विचारलेलं आहे की कंपोस्टिंग म्हणतात का पायरोलिसिस म्हणणार? आता त्यांनी बघा इथे प्रश्न विचारलेला आहे, जर उच्च तापमानात कचऱ्याचे ज्वलन होते, जो कचरा आहे त्याचं पूर्ण ज्वलन केलं जाते, उच्च तापमान केलं जातं, त्याचं ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करण्याचं देखील जे काम करतो त्या प्रक्रियेस काय म्हणणार? कंपोस्टिंग म्हणणार का? तर नाही, कंपोस्टिंग हे खतासाठी वापर केलं जातं. आपलं योग्य उत्तर आहे पायरोलिसिस त्याला म्हटले जाते आणि म्हणून आपले इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपत्तिग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरू करण्याच्या तंत्रास डॅश डॅश म्हणतात. की एखादी व्यक्ती आपत्ती परिस्थितीमध्ये आहे तर तिचा श्वासोच्छ्वास चालत नाही आहे, मग त्यावेळेस कृत्रिम तिला श्वासोच्छ्वास दिला जातो, म्हणजेच त्याला काय केलं जात आहे? त्याला CPR बोलणार का त्याला RIC राईस बोलणार? तर आपल्याला माहितीच आहे की जर आपत्तिग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण जर परत सुरू करायचे असेल तर आपण काय करतो मुलांनो? आपण त्याला CPR देतो. CPRचा अर्थच काय आहे? म्हणून पाहिलं की कार्डिओपल्मोनरी स्किन उत्तर ते काय असणार आहे? CPR आहे का राईस आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे CPR आहे. CPR म्हणजेच काय आहे? कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हे आपलं इथे योग्य उत्तर आहे की आबादग्रस्त व्यक्तीला काय दिलं जात आहे? CPR दिलं जातं. इथे RIC राईस आहे. राईस म्हणजे कधी करायचो की उपचाराच्या दरम्यान जी पद्धत वापरली जाते RIC राईस म्हणजे त्याच्यामध्ये लसकणे, मुरगळणे, पाय सरळ करणे, लसकणे, मुरगळणे, ताट करणे, मग ह्या पद्धतीमध्ये आपण RICचा आपण वापर करत असतो. हे आपल्या इथे CPR हे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही प्रथमोपचाराची मूलतत्वे आहेत. कोणती मूलतत्वे आहेत? मग सुनियोजन व संघटनात्मक कृती आहे का सूचनेता व पुनर्जीवन आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते आपण उत्तर पाहणार आहोत. बघा, आपलं जे योग्य उत्तर आहे सूचनेता व पुनर्जीवन हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 23 मार्च हा दिवस जागतिक डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन साजरा केला जातो? हवामान शास्त्रज्ञ दिन म्हणून केला जातो का घन कचरा व्यवस्थापन म्हणून केला जातो? तर या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की आपला जो 23 मार्च हा दिवस हवामान शास्त्रज्ञ दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
त्याचमुळे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा अविघटनशील कचरा आहे. आता आपण प्रकार शिकलेले आहोत, विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. याच्या प्रकारामध्ये आपल्याला माहीत आहे. मग बघा इथे दिला आहे ओला कचरा आणि सुका कचरा. मग अविघटनशील कचऱ्यामध्ये कोणता प्रकार इथे येत आहे? मग याच्यामध्ये मुलांनो सुका कचरा येत आहे. आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आपण क्लिक केलं आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो खेळ आहे, त्या खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला जो खेळ दिला आहे, त्या खेळामध्ये क्रिकेटचा गेम आहे, गिटारचा आहे, माकडटोपीलाचा आहे, गाडीचा आहे आणि त्याचप्रमाणे गणपतीचा आहे. तर या सर्व खेळापैकी आज आपण मुलांनो इथे क्रिकेटचा गेम खेळणार आहोत. बघा इथे पाहणार आहोत. तर तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे तिथे या 4पैकी आपलं एक प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न आहे, मुले तसेच कमी वजनाची रुग्ण याचे आपत्कालीन वहन करण्यास डॅश उपयुक्त आहे. मग कोण उपयुक्त आहे? बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. पाळणा पद्धत आहे, स्ट्रेचर आहे, पाठगुणीला मारणे आहे किंवा 2 हाताची बैठक आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की मुले तसेच कमी वजनाची जी रुग्ण आहेत त्यांना आपत्कालीन वहन येण्यासाठी काय केलं जाते आपल्याला माहितीच आहे. मग त्याला स्ट्रेचरचा वापरची गरज आहे का? तर नाही. त्याला पाठगोळीला ठेवू आपण घेऊन जाऊ शकतो. की जे लहान मुलं आहे त्याला आपण पाठगोळी ठेवणार का? तर नाही. त्याचप्रमाणे जे 2 हाताची बैठक करू शकतो नाही, तर लहान मुलं आहेत त्याला आपल्याला जपून घेऊन जावं लागेल ना. म्हणजेच आपल्याला त्याला पाळणा पद्धत वापरावी लागणार आहे. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, निसर्गतः विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी हा कोणाला लागेल? सर्वात जास्त कालावधी हा कोणाला लागणार आहे? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत. विशिष्ट प्लास्टिक पिशवी असेल त्याला लागणार आहे, ॲल्युमिनियमचे जे डबे आहेत त्याला लागणार आहे, चामडीचे बूट आहेत त्याला लागणार आहे, का थर्मोकॉलचा जो बूट आहे त्याला लागणार आहे. तर या 4पैकी आपलं योग्य जे उत्तर काय असणार आहे की निसर्गाचं जर विघटन करायचं असेल तर सर्वात जास्त जो कालावधी हा आपण पाहिलं होतो की तो थर्माकॉल कपला लागणार आहे. कारण तो कसा आहे अनंत काळासाठी आहे. आणि जो प्लास्टिक आहे आपण पाहिलं की त्याला 10 अब्ज वर्ष लागणार आहे. आणि त्याच्यामुळे जे ॲल्युमिनियमचे डबे आहेत त्यामुळे त्यांना देखील 200 ते 250 वर्ष लागणारे जे चामडी बूट आहेत त्याला ते 50 ते 100 वर्ष, 40 ते 50 ते 100 वर्षाचा कालावधी लागणार, 40-50 वर्षाचा. तर अशा प्रकारे या सगळ्यात जास्त जे झालं ते थर्माकॉलचा कप आहे तो कसा आहे विघटनासाठी तर त्याला सर्वात जास्त कालावधी लागणार आहे. आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरणे म्हणजे घनकचरा वापरातील डॅश डॅश हे तत्व आहे. मग कोणतं तत्व आहे? वापर नाकारणे, चक्रीकरण आहे, पुनर्वापर आहे का पुनर्विचार आहे? तर या 4पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की वापर नाकारणे हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि हे आपल्या 7 तत्वापैकी एक तत्व याच्यामध्ये आढळत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवामान खात्याचे मुख्य कार्यालय हे कुठे आहे? आपल्याला माहीतच आहे, ऑप्शनची गरजच नाही. कोणतं उत्तर आहे? अगदी बरोबर. तरी आपण इथे आपल्याला ऑप्शन आहेत ते आपण वाचणार आहोत. इथे दिले मुंबई, चेन्नई, पुणे आणि दिल्ली आहे. तर या 4पैकी जे आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे की बघा आपल्याला जे योग्य उत्तर आहे की भारतीय हवामान खात्याचे जे मुख्य कार्यालय आहे ते पुणे येथे आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. नेक्स्ट आहे, डॅश डॅश याच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले आहे. व कोणत्या शास्त्रज्ञांमार्फत बनवण्यात आलेले आहे की मान्सूनचे प्रमुख प्रारूप? पहिला आहे H.M. ब्लेनफोर्ड आहे, सेकंड आहे डॉक्टर वसंतराव गोवारीकर आहे, थर्ड आहे सर गिल्बर्ट वॉकर आहे आणि जो चौथा आहे डॉक्टर जयंत नारळीकर आहे. जे करेक्ट आन्सर आहे डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले होते. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाकाऊ कागद, प्लास्टिक कागद, भाज्याचे देठ, फळांच्या साली इत्यादी वस्तूंना डॅश डॅश कचरा म्हणता येईल. मग हा सर्व जो कचरा आहे तो कसा आहे? बघा हा आपल्याला माहितीच आहे. याचं उत्तर जे टाकाऊ पदार्थ आहे, जे प्लास्टिक कागद आहे, भाज्याचे टाकाऊ पदार्थ आपल्या घरातूनच कागद निघतात. जे प्लास्टिक आहे ते आपल्या घरामध्येच असतं. त्याचप्रमाणे जे भाज्याचे देठ आपण घरातच भाजी बनवतो, बरोबर. त्याच्यानंतर फळाच्या साली, जे फळं आपण ते खातो ते कुठे खातो? घरातच खातो. म्हणजेच हा सर्व कचरा आहे. मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहे, शहरी, नागरी, दुसरं घरगुती, तिसरं धोकादायक, चौथा बाग येतील. आता यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे तो देखील तुम्हाला माहीत आहे. योग्य उत्तर आहे हे सर्व कुठे भेटतं? घरगुतीमध्ये, बरोबर आहे. आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खराब झालेले टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन, संगणक यांना डॅश डॅश कचरा म्हणतात. आता हा सर्व प्रकारचा कोणत्या प्रकारचा कचरा झाला?
मग शहरी नागरिक कचरा झाला, आण्विक कचरा झाला, इलेक्ट्रॉन कचरा झाला का खनिज कचरा झाला? तर यापैकी जे टेलिव्हिजन संच आहे, मोबाईल फोन्स आहे, जे संगणक आहे, हा सगळा डॅमेज झाला, जो खराब झाला, मग हा सर्व कोणत्या प्रकारात मोडला जाईल? साहजिक असं इलेक्ट्रॉन कचऱ्यामध्ये मोडलं जाईल. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याला इलेक्ट्रॉन कचरा याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीला डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, हवामान, वातावरण, तापमान का पर्यावरण. या 4पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्यापैकी आपण पाहणार आहोत की वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला आपण काय म्हणणार आहोत? हवामान म्हणणार आहोत. आणि म्हणून आपले इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी डॅश डॅश हा घनकचऱ्याचा दुष्परिणाम नाही आहे. आता त्यांनी सांगितले कोणता दुष्परिणाम नाही आहे? मग रोग प्रसार, जलप्रदूषण, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास का पायरोलिसिस आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, पुढीलपैकी हा घनकचऱ्याचा दुष्परिणाम नाही. मग कोणता पर्याय नाही आहे? मग रोग प्रसारही नाही, जलप्रदूषणही नाही. तर पायरोलिसिस हे आपलं योग्य उत्तर आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये असलेले सराव खेळ आपला झालेला आहे. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिले आहेत खेळाप्रमाणेच. इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. या ऑप्शनमधून आपण परीक्षा उत्तराचं एक करेक्ट आन्सर आहे ते उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. बघा, जो पहिला प्रश्न आहे, डॅशच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित माणसाचे प्रारूप बनवण्यात आले. मग कोणत्या शास्त्रज्ञांच्या मार्फत? मग तुम्हाला इथे 4 शास्त्रज्ञांची नावं दिली. आपण चला वाचूया. H.M. ब्लेनफोर्ड, सर गिल्बर्ट वॉकर, डॉक्टर वसंतराव गोवीकर आणि डॉक्टर जयंत नारळीकर आहेत. असे 4 शास्त्रज्ञ. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या हवामानाशी संबंधित माणसाचे प्रारूप हे बनवण्यात आले. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुले तसेच कमी वजनाची रुग्णांची आपत्कालीन वहन करण्यासाठी काय वापरले जाते? कोणती पद्धत उपयुक्त आहे? पाळणा पद्धत, पाठबोला बांधणे, स्ट्रेचर बांधणे, 2 हाताची बैठक. तर आपलं योग्य उत्तर आहे पाळणा पद्धत हे आपला करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, टाकाऊ कागद, प्लास्टिक कागद, भाज्याचे देठ, फळाचे साल इत्यादी डॅश डॅश कचरा म्हणता येईल. कोणत्या प्रकारचा कचरा म्हणता येईल आपल्याला? यापैकी आपले 4 ऑप्शन आहे, शहरी नागरिक, धोकादायक, घरगुती का बागेतील. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर असणार आहे मुलांना. जो घरगुती कचरा आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला डॅश डॅश म्हणणार. मग काय म्हणणार आहोत? वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला काय म्हणणार आहोत? हवामान, तापमान, वातावरण का पर्यावरण. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला आपण हवामान म्हणणार आहोत. आपला पुढचा प्रश्न, प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरणे म्हणजे घनकचरा वापरातील हे डॅश डॅश तत्व आहे. मग कोणतं तत्व आहे? वापर नाकारणे, पुनर्वापर आहे, चक्रीकरण आहे का पुनर्विचार आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरणे म्हणजेच त्याचा वापर काय करतोय? प्लास्टिक पिशवीचा नाकार करत आहोत, म्हणजेच वापर नाकारत आहोत. हे आपलं योग्य आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खराब झालेले जे टेलिव्हिजन संच आहे, मोबाईल फोन आहे, जे संगणक आहे, यांना आपण डॅश डॅश कचरा म्हणणार. मग कोणत्या प्रकारचा कचरा? शहरी नागरी, इलेक्ट्रॉन कचरा, आण्विक कचरा का खनिज कचरा. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे. सर्व कशी आहेत? इलेक्ट्रॉन्सचे वस्तू आहेत. म्हणून हा सगळा काय आहे? इलेक्ट्रॉन कचरा आपण त्याच्यामध्ये प्रकारामध्ये किंवा त्या गटामध्ये मोडला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवामान खात्याचे मुख्य कार्यालय कुठे आहे? अगदी बरोबर, मुंबई, पुणे, चेन्नई आणि दिल्ली. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पुणे आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल शंकाच नाही आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी डॅश डॅश घनकचऱ्याचे दुष्परिणाम नाही आहेत. मग कोणता दुष्परिणाम नाही आहे? रोग प्रसार, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, जलप्रदूषण का पायरोलिसिस. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की पुढीलपैकी पायरोलिसिस हा घनकचऱ्याचा दुष्परिणाम नाही आहे. नेक्स्ट आहे, निसर्गता विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी हा कोणाला लागेल? तर आपलं योग्य उत्तर आहे, बघा आपले 4 ऑप्शन आहेत, विशिष्ट प्लास्टिक पिशवी, चामडी बूट, अल्युमिनियम डबे का थर्माकोल कप. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, निसर्गता विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी कोणाला लागणार आहे? तुम्हाला माहीतच आहे. तो मुलांना कोणतं उत्तर आहे? आपलं काय उत्तर आहे? थर्माकोल कप आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे
मुलांना परीक्षेच्या माध्यमात सराव खेळ परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण मुलांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, ते कोणते आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. चला, आपला जो पहिला प्रश्न आहे पाहणार आहोत की हवामानाचे घटक हे कोणकोणते आहेत. आपण पाहिलं की पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की जे हवामानाचे घटक आहे, उष्णता आहे, आर्द्रता आहे, पर्जन्य आहे, वातावरणाचा जो दाब आहे, हे सर्व आपण हवामानाचे घटक पाहिलेले आहेत. बघा, आपण इथे पाहणार आहोत हवामानाचे घटक कोणकोणते आहेत. वातावरणाचा दाब आहे, हे दिले वातावरणाचा दाब आहे. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान आणि हवामान आहे. तर अशा प्रकारे हे सर्व प्रमुख घटक आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत की वातावरणाचा दाब आहे, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान आणि हवामान हे सर्व हवामानाचे जे घटक आहेत हे आपण पुढील प्रमाणे सादर केलेले आहेत. बघा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवा व हवामान यामधील फरक सांगा. आता हवा आणि हवामान यातील फरक देखील आपण मुलांना पाहिला आहे की हवेचा संबंध हा एका विशिष्ट ठिकाणाशी येतो किंवा हवा ही एका निश्चित ठिकाणाशी सांगितली जाते. बघा, हवेचा संबंध हा निश्चित ठिकाणाशी येतो आणि निश्चित वेळेशी देखील असतो. हवेतला जो बदल हा अल्प काळासाठी असतो. जो हवेतला बदल आहे तो कसा आहे, अल्प काळासाठी असतो. म्हणजे हवा ही काय आहे की स्थायी रूपामध्ये नसते. बघा, म्हणजे की हवेचा संबंध हा निश्चित वेळेशी असतो आणि त्याचप्रमाणे निश्चित ठिकाणाशी देखील असतो. त्याचप्रमाणे हवेमधील बदल हा अल्प काळाचा बदल असतो. परंतु जो हवामान आहे, हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी असतो. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी, मोठ्या ठिकाणाशी, मोठ्या कालावधीशी असतो आणि हवामानात हा बदल हा प्रदीर्घ काळानंतर होत असतो. बघा, हवामानातील बदल जो असतो तो कसा आहे, प्रदीर्घ काळानंतर. तर अशा प्रकारे हवा आणि हवामानाचा हा आपल्याला फरक इथे सांगता येईल की हवेचा संबंध हा निश्चित ठिकाणाशी असतो, त्याचप्रमाणे तो निश्चित वेळेशी देखील असतो आणि तो हवेतील बदल हा अल्प काळासाठी असतो. हा हवामानाच्या संदर्भातली माहिती झाली. आणि हवामानाचा जो बदल आहे तो आपण पाहिला की हवामान म्हणजे तो हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी असतो, मोठ्या कालावधीशी असतो आणि हवामानातला जो बदल आहे तो प्रदीर्घ कालानंतर होतो, कालांतराने होतो, प्रदीर्घ वेळेनंतर होत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे, हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काय. बघा, आता त्याने दिलेले आहे हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काय की हवेतील विविध जे घटक आहेत, त्या हवेतील विविध घटक होते निसर्ग चक्र, पृथ्वीच्या भौगोलिक ज्या हालचाली आहेत व हवामान याचा परस्पर संबंध याविषयी जे अभ्यास करणारे, ज्याने विश्लेषण करणारे जे शास्त्र आहे त्याला बोलले जाते हवामान शास्त्रज्ञ. समजते मुलांना की हवातील असलेले जे विविध घटक मग कोणते आहे, निसर्गचक्र आहे, पृथ्वीच्या भौगोलिक ज्या हालचाली व हवामान आहेत, पृथ्वीच्या असणाऱ्या ज्या भौगोलिक हालचाली आणि जे हवामान आहे त्याचा परस्पर संबंध याविषयी अभ्यास करणारे आणि विश्लेषण करणारे जे शास्त्र आहे त्याला बोललं जात आहे हवामानशास्त्र. इज दॅट क्लिअर मुलांना? तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण पुढे पाहणार आहोत कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता काय. आता आपल्याला हे पण पाठ झालेलं आहे की कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आपल्याला कशासाठी आहे की कचरा व्यवस्थापनाचे जे व्यवस्थापन केल्याने पर्यावरण प्रदूषण हे रोखले जाते. हा पहिला पॉईंट आहे. आता कचरा व्यवस्थापन केल्याने काय होणार आहे की जे पर्यावरण आहे त्याचं प्रदूषण रोखलं जाते. हा पहिला पॉईंट आहे. परिसर स्वच्छ ठेवता येतो आहे, हे आपलं दुसरं कारण आहे. ऊर्जा निर्मिती होत आहे. जर कचऱ्याचं जर व्यवस्थापन केलं आहे तर काय होत आहे, ऊर्जा निर्मिती होत आहे, परिसर स्वच्छ ठेवला जात आहे आणि त्याचप्रमाणे पर्यावरण प्रदूषणापासून रोखलं जात आहे. खत निर्मिती होत आहे, त्यातून रोजगार निर्मिती देखील होत आहे. आपल्याला भरपूर प्रमाणात खत देखील मिळत आहे जे आपल्याला उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे इंधन भरून देखील मिळत आहे. रोजगार निर्मिती होत आहे, लोकांना काम मिळत आहे. नैसर्गिक संसाधनावरील ताण जो आहे तो कमी होत आहे की जी जंगलं आहे, जे वने आहे त्यांचे ते नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यावरचा ताण कमी होत आहे. व आरोग्य व जीवनाची ही क्वालिटी आहे, जो गुणवत्ता आहे ते देखील त्याच्यापासून वाढत आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्याला कचरा व्यवस्थापनाची ही आवश्यकता आहे आणि याच्याविषयी जनजागृती करणं देखील गरजेचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शास्त्रीय पर्यावरण कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा. आता काय मी सांगितले की पर्यावरणाची स्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणकोणत्या आहेत. बघा, आता ते पण पाहणार आहोत. पहिला आहे जे जैवैद्यकीय जो कचरा व्यवस्थापन आहे, हे पहिलं आहे की जैवैद्यकीय कचरा. दुसरं आहे कंपोस्टिंग आहे, जे कंपोस्ट जे खत केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचं, जो सुका कचरा आहे तो आणून टाकलं जे कंपोस्ट केलं जातं खत निर्मितीसाठी. त्याचप्रमाणे सुरक्षित भूमीकरणाची जी स्थळे आहेत, ज्या ठिकाणी सुरक्षित भूमीकरणाची स्थळे त्या ठिकाणी पर्यावरणाचे व्यवस्थापन केलं जातं. गांडूळ खत निर्मिती, औद्योगिक घन कचरा व्यवस्थापन व पायरोलिसिस अशा पद्धती देखील इथे आहेत. अशा प्रकारे पर्यावरण कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा. की आपलं इथे उत्तर झालेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे
कोणती आहेत. आता हे आपल्याला माहिती आहे, वापर न करणे, पुनर्वापर करणे, चक्रीकरण करणे. त्याचप्रमाणे आपण पाहिलेले आहे की संशोधन करणे आहे किंवा त्याचा जनजागृती करणे आहे की लोकांना सांगणे आहे, नियोजन करणे आहे. या सगळ्या पद्धती बघा. आता त्यांनी पहिला आहे पुनर्वापर ना करणे आहे, की जे प्लास्टिक आहे, जे थर्मोकोल आहे त्याचा पुनर्वापर ना करायचा आहे. चक्रीकरण पाहिलं आहे, पुनर्विचार, वापर कमी करणे आहे, संशोधन आहे, नियमन आहे, जागृती आहे. ही 7 तत्वे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. आणि त्या आपण जसं चित्रीकरणाच्या माध्यमातून ही सर्व चित्र आपण स्पष्टपणे पाहिलेली, की कशा प्रकारे याची जी तत्वे आहेत ती देखील आपण समजून घेतलेली आहेत. बघा, आपला प्रश्न आहे पुढचा, प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश काय असतो. आता प्रथमोपचाराचा जो मुख्य उद्देश आहे की त्याला जीवितहानीपासून त्याला टाळणे आहे. जो पहिला जो आपला मुख्य उद्देश आहे त्याला जीवितहानीपासून टाळणे आहे. प्रकृती खराब होत असेल जाण्यापासून रोखणे आहे. जर प्रकृती जास्त खराब होत असेल त्याच्यापासून त्याला अधिक उपचार वेळ करणे किंवा अधिक जास्त किमतीचे त्याला डोस देणे, वॅक्सिन देऊन त्याची प्रकृतीमध्ये सुधारणा आणणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे पुनर्जीवन प्रक्रिया सुरू करणे. हा जो इथे शब्द आला आहे पुनर्भाज्य, हा शब्द आला आहे तो तसा नाही, तो पुनर्जीवन आहे. तो हा प्रिटेग्निस्टिक आहे. पुनर्जीवन प्रक्रिया सुरू करणे आहे. तशा 3 प्रक्रिया आपण इथे पाहिलेल्या आहेत. आपण बघा, पहिला आहे जीवितहानी टाळणे आहे. 3 प्रक्रिया इथे पाहिलेल्या आहेत. जो पहिला आहे जीवनहानी टाळणे आहे, जीवहानी टाळणे आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्राण वाचवणे आहे. दुसरं आहे प्रकृती जर खराब होत असेल तर त्याला खराब होण्यापासून रोखणं आहे. आणि तिसरं आहे पुनर्जीवन ही प्रक्रिया सुरू करणं आहे. तर अशा प्रकारे प्रथमच्या मुख्य उद्देश काय आहे आपल्या इथे क्लिअर झाला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, RIC ही उपाययोजना कधी वापरण्यात येते. RIC म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेलं आहे की RIC जी उपाययोजना आहे म्हणजेच काय आहे, लचकणे आहे, मुरगळणे आहे. बघा इथे दिलेलं आहे, लचकणे आहे, मुरगळणे आहे, चमक भरणे आहे, त्याच्यावर मुक्का मार आहे. अशा वेळेस मुलांना RIC उपाययोजना ही करता येतात. म्हणजे बरोबर आहे की लचकणे आहे, मुरगळणे आहे, चमक भरणे आहे, पाय मुरगळणे आहे, मुक्का मार लागला आहे. तर अशा वेळेस RICची उपाययोजना करण्यात येते. RIC म्हणजे त्याचं त्यांनी फुल फॉर्म सांगितलं आहे. R म्हणजेच काय आहे, R म्हणजे रेस्ट आहे, म्हणजे आरामदायक आहे, स्थिती आहे. I म्हणजे आईस आहे, म्हणजे मार लागल्या ठिकाणी बर्फ लावणे आहे, अगर बर्फाची पट्टी लावणे आहे. कम्प्रेशन म्हणजे त्यांनी सांगितले हळूवार काय करायचं आहे, मसाज करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे इलेवेट म्हणजे मार लावलेला भाग जो उंचावर नेऊन ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे RIC उपाययोजना म्हणजे काय, कधी वापरतात, तर RIC म्हणजे काय ते स्पष्ट करा. आता ही उपाययोजना कधी वापरतात तर त्या ठिकाणी सांगितले लचक भरणे, मरगळणे, चमक भरणे आणि त्याचप्रमाणे मुक्का मार लागणे अशा ठिकाणी RICचा उपाययोजना ही केली जाते. समजते मुलांना. RIC कळालं. RIC म्हणजे बाद नाही. तर RICचा फुल फॉर्म हा परिपूर्णपणे वेगळा इथे आपल्याला सांगितलेला आहे. बघा, तर आता आपण पुढे जाणार आहोत. हे तुम्हाला कळालं आहे RIC म्हणजे काय आहे की R म्हणजे इथे सांगितलं R म्हणजे राईस्ट आहे. तुम्हाला कळालं मुलांना. म्हणजे RIC म्हणजे काय आहे की R म्हणजे रेस्ट आहे, I म्हणजे आईस आहे, C म्हणजे कम्प्रेशन आहे, E म्हणजे इलेवेट आहे. तेच चौघांचाही अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला आहे आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील आपल्याला समजलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, रुग्णाचे किंवा अपघातग्रस्ताचे वहन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सांगायच्या आहेत. आता त्या पद्धती देखील आपल्याला माहीत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, पाळणा पद्धती आहे, स्ट्रेचर पद्धती आहे, पाठगोळीला बांधणे आहे, 4 हाताची 2 हाताची बैठक करून जाणे आहे. त्याचप्रमाणे आपण खेचून जाणे आहे, उचलून नेणे आहे जो बेशुद्ध असेल तर. अशा प्रकारची आपण पद्धत पाहिलेली आहे. बघा, आपण इथे पद्धत पाहणार आहोत. बघा, पहिली आहे जी पाळणा पद्धत आहे, दुसरी आहे पाठगोळीला मारणे आहे, पहिले मानवी कुपडी पद्धत आहे, खेचून किंवा उचलून नेणे आहे. पाळणा पद्धत ही कधी वापरली जाते की लहान मुलांनी जे कमी वय असेल ते. पाठगोळीला मारणे म्हणजे ज्या व्यक्ती याला बेशुद्ध अवस्थेत असेल त्याला उचलून घेतलं जात आहे. मानवी कुपडीची पद्धत आहे म्हणजे त्याने एका पायाने तो चालू शकतो, तो शुद्धीत आहे, परंतु तो एका पायाने त्याला कुपडी पद्धत आहे. खेचून किंवा उचलून नेणे हे कधी आहे की जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आहे, त्याला काही समजतच नाही, तो बेशुद्ध आहे, त्यावेळेस त्याला खेचलं जातं किंवा त्याला उचलून नेलं जातं. 4 हाताची बैठक किंवा 2 हाताची बैठक, त्यावेळेस तो कमराच्या भागचा व्हावा किंवा त्याला हाताचा जेव्हा वापर करता येतो तेव्हा 2 हाताची किंवा 4 हाताची बैठक केली जाते. स्ट्रेचर या पद्धतीचे वहन केले जाते की परिस्थिती अतिशय गंभीर असेल तर त्यावेळेस स्ट्रेचरचा देखील वापर केला जात आहे. त्याशिवाय आपण पाहिलं की आपण जी पद्धती आहे अपघातग्रस्ताचे वहन करण्याची ज्या पद्धती त्याच्यामध्ये आपण चादर, रग, ब्लँकेट, त्याचप्रमाणे आपण लाकडी याचा देखील आपण वापर करू शकतो. आपण लाकडाच्या बांबूचा वापर करतो, चादरीचा, रगचा, ब्लँकेटचा या पद्धतीचा देखील या सर्व प्रकारच्या पद्धतीचा देखील आपण वापर करून रुग्णांना वहन करू शकतो.
बघा आपला पुढचा जो क्वेश्चन आहे, विविध स्त्रोतानुसार कचऱ्याचे वर्गीकरण कसे करता येईल. आता त्यांनी सांगितले विविध स्त्रोतानुसार, की जसं आपण पाहिलं की कचऱ्याचे वर्गीकरण कसे कसे करता येईल. मग आपण पाहिलं घरगुती कचरा आहे, त्याचबरोबर धोकादायक कचरा आहे, औद्योगिक कचरा आहे, जैववैद्युतिक कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा आहे, अनैविक कचरा आहे. कचऱ्याचे विविध प्रकार आहे, शहरी आणि ग्रामीण कचरा आहे, बरोबर आहे, ओला सुका कचरा आहे. बघा आता ते पण पाहणार आहोत. घरगुती कचरा इथे पाहिला आहे, घरगुती कचरा आहे, औद्योगिक कचरा आहे, धोकादायक कचरा आहे, शेतातला आणि बागेतला कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा आहे, जैविक कचरा आहे, शहरी नागरी आणि आण्विक व खनिज कचरा आहे. असे त्याचे स्त्रोतानुसार वर्गीकरण करण्यात येते. कळालं मला. हे देखील अगदी आपलं पाठ झालेलं आहे आणि सोपं आहे की त्याचे काय केलं जाते आहे की स्तोत्रानुसार वर्ग केले. घरगुती म्हणजे घरामध्ये असणारे जे हर एक प्रकारचे जे भाजीपाला, देठ, फळे, जे त्याचे सालं आहेत तो सगळा कचरा आहे. औद्योगिक कचरा म्हणजे कारखान्यातला असलेला जो कचरा आहे. धोकादायक कचरा म्हणजे आपण पाहिलं जे रसायने आहे, जे काच आहे तो धोकादायक आहे. शेतातला आणि बागातला कचरा म्हणजे जो अनवेस्टेज जे खत आहे त्या सर्व खताचा कचरा आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे आपण पाहिलं आहे मोबाईल आहे, TV आहे, संगणक आहे, हा सगळा इलेक्ट्रॉनिक कचरा आहे. जैविकमध्ये देखील आपण पाहू शकतो की जे बँडेज आहे, ज्या सुया आहे, जे कापूस आहे, हे सर्व त्याच्यामध्ये आले जातात. शहरी आणि नागरी कचरा म्हणजे त्याच्यामध्ये देखील दोन्ही प्रकारचा कचरा येतो, ओला कचरा, सुका कचरा. त्याचप्रमाणे आण्विक कचरा म्हणजे आपण पाहू शकतो की अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे जे कचरे आहेत त्याच्यामध्ये केला जातो. खनिज कचरा म्हणजे जे जमिनीमध्ये जे लोह सापडलं जातं, जे खनिज सापडलं जातं तो कचरा. असे त्याचे सर्व स्त्रोतानुसार वर्गीकरण केले जाते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की विविध स्त्रोतातून कचऱ्याचे वर्गीकरण हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत, आपले सर्व खालील प्रकार देखील आपण हे चित्रीकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणामधून समजून घेतलेले आहे. अशा प्रकारे मुलांना आपण अभ्यास, सराव, खेळ परीक्षा आणि प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर आपण सोडून घेतलेले आहे. तर या पाठाच्या दरम्यान आपण पाहिलं की हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हवामानशास्त्र म्हणजे काय, त्याचप्रमाणे कचऱ्याचे जे व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे होते, त्याचे उपयोजन काय, त्याचे व्यवस्थापन कसे केले, त्याचे दुष्परिणाम काय, त्याच्यावर उपाययोजना काय आहेत, या सर्व संबंधाची आपण मुलांना याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे. तर या पाठात असणारे जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते आपण समजून घेतले की आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, मग आपत्ती व्यवस्थापनाचे परिणाम कोणते आहेत, त्याचे उपाययोजना कोणत्या आहेत, या सर्व घटकांचा देखील आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे मुलांना. आपण त्याचप्रमाणे आपण पाहिलं की या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, खेळ परीक्षा, प्रश्नोत्तर देखील आपण समजून घेतलेले आहे, ते सोडवलेले आहेत. तर मुलांना हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे, तर तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.